नमस्कार नागपूरकर, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। नागपूर बातमी प्रेझेंट बाय गाथा महाराष्ट्राची वाद्य संस्कृतीची गणेशोत्सव 2025। आज आम्ही आलो आहे विदर्भातलं पहिलं पथक स्वराज्य गर्जना ढोल ताशा पथकमध्ये हे जाणून घेण्याकरिता की ढोल ताशा संस्कृती काय आहे आणि यावर्षी गणेशोत्सवमध्ये ते आमच्यासाठी काय नवीन घेऊन येणार आहेत, त्यांच्या वाद्याचे काय उत्साह आहे हे आपण सर्व जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, जय श्रीराम। आपण परिचय जाणून घेऊ पहिले आपला। नमस्कार सगळ्यांना, आपल्या प्रेक्षकांना जय श्रीराम। माझं नाव अनिरुद्ध दिलीप देशपांडे, मी राहणार नागपूर आणि स्वराज्य गर्जना ढोल ताशा पथकाचा एक स्वयंसेवक, संस्थापक स्वयंसेवक म्हणता येईल आणि गेल्या सुरुवातीपासून हे पथकाशी जोडले। दादा, आपलं पहिलं प्रश्न असं होतं की आपल्या पथकाची स्थापना कधी व कशी झाली? स्वराज्य गर्जना ढोल ताशा पथकाची स्थापना झाली त्याची 2012ला आम्ही ॲक्च्युली वादन सुरू केलं, पण स्थापना जी 2011 पासूनची आहे। आणि स्थापना करण्यामागचं कारण असं की पुण्याला असताना मी एका पथकात होतो, तिकडे मला या ढोल ताशाची तालीम मिळाली आणि मग हे जे आपल्या ढोल ताशा पथकाचं जे काही संस्कृती आहे ही पुण्यापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रात मर्यादित होती। तर नागपूरला असं काही करता येईल का? कारण की नागपूरला त्यावेळेस जे चित्र होतं त्या अगदी विभत्सक होतं, तरुण अगदी मध्यधुंद अवस्थेत सगळ्या गोष्टी साजरी करायची। तर याला कुठेतरी आपलं एक पाया स्वरूप, एक पवित्र रूप देता येईल का, या दृष्टिकोनातून आपण या पथकाची आपण स्थापना केलेली आहे। आणि याचा मला आनंद आहे की गेल्या कितीतरी अनेक वर्षापासून हे एक घेतलेलं धनुष्य, शिवधनुष्य आम्ही पेलतो आणि एक निरंतर कार्य चालतं। दादा, आपलं पथक जे आहे विदर्भातलं पहिलं पथक आहे, जेवढं आम्ही रिसर्च केलं आहे पथकबद्दल, तर ढोल ताशा पथकच का? जसं मी आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की ज्या प्रकारे मध्यधुंद अवस्थेत आपलं सगळे गणेशोत्सव, आपले सण साजरे वगैरे होत होते, तर याला कुठेतरी बदलता येईल का? आपल्या सगळ्या यूथला एक चॅनलाइज्ड रूप देता येईल का? कारण की कसं आहे, शेवटी यूथ शक्ती जी आहे ती फार मोठी आहे। आज सगळ्याच गोष्टीमध्ये त्याचा आपल्याला अनुभव येतो। तर आपल्याला या गोष्टींना काहीतरी चांगलं घडवता येईल का, की आपलं सणांचं पावित्र्य राखता येईल का, या दृष्टिकोनातून आपण याचा विचार केला। आणि मी स्वतः एका पथकात असताना त्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतलेला होता आणि त्यामुळे एक तरुणाईचं एकत्रीकरण केल्यानंतर काय घडू शकते याचा मला अनुभव असल्यामुळे जेव्हा नागपुरात मी शिफ्ट झालो त्या दरम्यान सगळ्या मित्रांसोबत कॉन्सेप्ट मांडला आणि त्यावेळेस आम्हाला ढोल ताशापेक्षा अधिक चांगलं माध्यम आपलं सुचलं नाही। आणि मला सांगायला आवडेल की आम्ही जे एक रोपटं रोवलेलं होतं त्याचा आज नागपुरात नव्हे तर पूर्ण विदर्भात एक मोठं वृक्षाचं रूपांतर झालेलं आहे। याचा अर्थ की जेव्हा आम्ही सुरू केलं होतं साधारणतः त्याचा एक चांगलं स्वरूप आता प्राप्त होतं। दादा, आपलं आता प्रश्न असा, गणेश उत्सव, नागपुरात गणेश उत्सवासाठी आपले जे वादक असतात तर त्यांची काय उत्साह आणि तुम्ही कशी त्या प्रकारे तयारी घेता ते आम्हाला नक्कीच। स्वराज्य गर्जना ढोल ताशा पथकाबद्दल सांगायचं झालं तर आमचं जे वादन आहे केवळ गणेशोत्सवापुरतं मर्यादित आहे। आम्ही गणेशोत्सव व्यतिरिक्त इतर कुठल्याही कार्यक्रमात असा आमचा सहभाग, वादनाचा सहभाग नसतो। कधी आम्ही सहकार्य करत असतो, पण वादनाचा सहभाग हा केवळ गणेशोत्सवापुरता। त्यामुळे निश्चितच आमच्या वादकांचा गणेशोत्सवासाठी जी आतुरता आहे ती अगदी मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे सुद्धा म्हणजे यंदा देखील आमचे वादक फार एक्सायटेड आहेत, फार एकदम त्यांना वादन कधी करतो असं झालेलं आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। आमचे वादक निरनिळ्या ताल असतील, आमचे जे काही जुने ताल असतील त्या नवीन यंदा सेटअप करायचे असतील, या दृष्टिकोनातून आमची वादनाची तयारी सुरू आहे। त्यांचा इंटरेस्ट जो आहे ते शिकेल आहे। दादा, आपला पुढील प्रश्न असा की आपलं जे पथक आहे फक्त ढोल ताशा वादनाकरिताच मर्यादित आहे की आपण अदर ॲक्टिव्हिटी जसं सोशल वर्क वगैरे पण करतो? ढोल ताशा वादन हे माध्यम आणि या माध्यमातून जी आमची युवा शक्ती एकत्र आल्यानंतर त्यांना काही सामाजिक कार्य करणं हे मुख्य उद्देश आहे। तर स्थापना झाल्यापासून आम्ही निरनिळ्या उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी असतो। नावं सांगायचे झाले तर जशी एक आपल्या अनाथ आश्रम आहे, नाव या क्षणी घेणार नाही, अनाथ आश्रमात दान देणगी असेल, त्याच्यानंतर कंबल वाटप असेल किंवा गरजू लोकांना मोफत राशन असेल किंवा गरजू लोकांना मोफत औषधं असतील किंवा त्याच्यानंतर आपली जी अनाथ मुलं आहेत त्यांना एखाद्या वेळेस विरंगुळाचं साधन काही असेल किंवा त्यांच्यासाठी काही करता येईल का, या दृष्टिकोनातून आपण निरर्थक आपले प्रयत्नाचे असतात आपण करत असतो। आणि गेल्या म्हणजे आता ह्या 14 वर्षात
या 14व्या वर्षामध्ये पर्यंत आपण हे निरंतरपणे करत आलेलो आहे याचा मला असा अर्थ. दादा, आपलं असं एक प्रश्न होतं की वादक पथकात जात आहे, पण लोकांचं आणि त्यांचे जे म्हणजे परिवारवाले आहेत ते असे बोलतात की पथकात तू चाललाय, मेहनत तू करतोय, पण त्याचं जे जे काही म्हणजे मिळतोय ते म्हणजे दुसरं कोणी घेतोय आणि तू आपलं म्हणजे बाकी कामं करतोय. हे म्हणजे बरोबर आहे की काय? तुझं एक स्पष्टीकरण केलं. नक्कीच. याच्याबद्दल तर मी नागपुरात एक मी सीमित ठेवेन. माझ्या परिचयाचे जेवढी पत्र आहेत किंवा माझ्या समूहाचे जेवढी पत्र आहेत, अशापैकी सगळे जेवढी पत्र आहेत याच्यामध्ये मी ठामपणे सांगू शकेन की सगळ्यांचा हा व्यवसाय नाही. त्यामुळे इथे येणारी जे काय मानधन असेल ते मानधन हे सत्कर्मी लागतं याचं मी ठामपणे सांगू शकतो. आणि राहिला प्रश्न लोकांचा की बा तुम्ही जाता, तुम्हाला काही मिळत नाही, तुम्ही जाता कशा? एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो, त्याला म्हणतो ना, एखादी गोष्ट मला दानधर्म करायची आहे, ते एकट्याला मला शक्य होणार नाही किंवा त्याचे क्वांटिफाय होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कोणाला 1 रुपया देतोय, तर त्या 1 रुपयाचा फॉर एक्झाम्पल समोरच्या ए व्यक्तीला तेव्हा फायदा होणार नाही. पण जेव्हा मी माझ्यासोबत 10 लोक घेऊन त्या 10 लोकांचे मी 1 रुपया जेव्हा जमा करतो आणि तेव्हा मी तो 10 रुपये खर्च करतो, ते 10 रुपये कोणासाठी ते मॅनेज करतो. तर याच्या मागचं जे कारण आहे की आपण जे दानधर्म करतो किंवा आपण पथकात येतो, पथकात आल्यानंतर आपण पहिले सांगतो की ही जी काही कमाई आहे, ही कमाई आपण सत्कर्मी लावतो. आणि सत्कर्मी लावताना आपण प्रत्येकासमोर, जसं आपण एक विषय आपण आपल्याला सांगायचं राहिला, आपण सांगितलं की आलेली जी कमाई आहे, ही जी ट्रान्सपरन्सी असायला हवी, ही ट्रान्सपरन्सी जी असायला हवी ती आम्ही आमच्या पथकात निरंतर गेली 13 वर्षापासून आम्ही जपत आलेलो की आपण झालेला खर्च हा कुठे होतोय आणि कशावर होतोय याची आपल्या पथकातल्या प्रत्येक मुलाला याची कल्पना असते आणि तो त्या जाण्याचा अधिकार आहे, कारण की तो मेहनत करतोय, त्यामुळे तो अधिकार. त्यामुळे मला हे सांगायचं, सगळ्या आपल्या शिक्षकांना सांगावं असं वाटतं की बा इथे आलेले जे काही मानधन समवैचारिक पथकांकडे जे मानधन सत्कर्मीच लागतं. आपण जिथे कुठे आपल्या मुलांना पाठवतात ते पथक कुठल्याही कमर्शियलाइज ॲस्पेक्टनी काम करतं असं माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ते कमर्शियलाइज ॲस्पेक्टनी काम करतं. त्यामुळे जो काही पैसा आहे तो सत्कर्मी लागतो आणि चांगल्या कामासाठी. आता आपण आपल्या पॉडकास्टला इथेच विराम देऊया. एक शेवटचं तुमच्या पथकाची एक टॅगलाईन तुमच्या प्रेक्षकांसाठी. आमच्या पथकाची टॅगलाईन आहे, सुरुवात नव्या पर्वाची, सुरुवात नव्या कर्तृत्वाची. स्वराज्य गर्जना आपल्या सेवेशी यंदा 14वे वर्ष आम्ही गाजवण्याकरता येणार आहोत. आपले आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहू द्यात आणि बघूया गणेशोत्सवात सगळ्यांशी भेटू. धन्यवाद. जय श्री. जय श्री. सारा उदर में समायो, माया सुर की माया पल में मिटायो. संकट है जब कोई आयो, महिमा से अपनी प्रभु ने बचायो. लंबोदर 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 लंबोदर, विघ्न हरता बुद्धि विधाता, जय जय गजानन हे सिद्धिदाता. लंबोदर 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 लंबोदर, लोक पे घना संकट है छाया, माया से माया सुर ने बंदी बनाया. लंबोदर रूप धर आए गणेशा, नागों को बंधन से मुक्त कराया. लंबोदर लंबोदर, विघ्न हरता बुद्धि विधाता.